कधी ना कधीतरी आपण व्यवसाय चालू केला, कारण कुठले वेगळे असतील सांगा, पण चालू केलेलं आहे तेव्हा मोठी डोळ्यासमोर ठेवला होता काहीतरी नाही का, बिझनेस चालू करायचं आहे मला एवढ्या डोळ्यासमोर येतं. अमक्याच्या तमक्याने तो बिझनेस केला, मग 2 वर्षात फळफळाला आला आणि मग त्याचा फ्लॅट झाला, त्याने गाडी घेतली, आपण पण तोच बिझनेस केला. हमखास असंच होईल, कोणातरी बघितलं झालं. तुम्ही हा विचार करून बघा, प्रत्येक संसाराची चौकट जशी वेगळी असते तसं प्रत्येकाचं शिक्षण पण वेगळं, प्रत्येकाची फायनान्शियल कपॅसिटी सुद्धा वेगळी आहे. कोणाकडे जागा असते, कोणाकडे नसते, तोही वेगळं आहे. कोणाकडे कशी कला असते, कोणापाशी आवड असते खूप काही करण्याची, म्हणजे मोटिव्ह प्रत्येकाची वेगवेगळे असतात त्यावेळेला बिझनेस चालू करतानाची गोष्ट होती. आणि शेवटच्या मध्ये कोणाकडे पर्सनली असते, मग कोणते म्हणजे आपण मॉडेलिंग करूया. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कोणी 10 वर्षापूर्वी केला असेल, कोणी 2 वर्षापूर्वी चालू केला असेल, कोणी 1 वर्षापूर्वी केला, कोणी 30 वर्षापूर्वी केला असेल, काय विचार केला होता आपण? कोणाला विचारूया असं नाही का? संध्याकाळी तुम्ही सांगा बरं, कधी बिझनेस चालू केला? 9 वर्षापूर्वी तुम्ही काय विचार करून बिझनेस चालू केला? काहीतरी करायचं. हां, जे काय आपल्याला चांगलं शैक्षणिकमध्येच केलं, शैक्षणिकमध्येच केलं. BSc BSc फॅकल्टी ओके. आणि तुम्ही केटरिंगमध्ये आला, केटरिंगमध्ये यावं का वाटलं? मला वाटत होतं की माझ्याकडे ते कोण आहे. हो, मोक्षणी मॅडम तुम्ही सांगा, कधी बिझनेस चालू केला? 3 वर्षापूर्वी चालू केलं. बसून बोला ना. माझं पण तसंच होतं की स्वतःचं काहीतरी कमवावं आपण. पण का कमवावं? माझ्याकडे जे चांगले गुण आहेत ते बाकीच्यांना पण, म्हणजे मी स्वतः चांगले वगैरे बनवते तर त्यांना माझी चव दुसऱ्यांना पण मिळाली, हा माझा उद्देश. शिक्षण काय झालं? माझं BA झालं. BA आर्ट्स मराठी. आणि केटरिंगमध्ये आला. हो. केटरिंग सोडून पण कोणतं पाहिजे? रश्मीताई तुमचं काय नाही, कधी बिझनेस चालू केला? मला ते ऐकलं म्हणजे मी पण तरी म्हटलं विचार. मी 6च महिन्यापूर्वी चालू केला आहे बिझनेस. मी जवळजवळ 32 वर्ष HR हेड म्हणून प्रोफेशनली काम केलं आणि त्याच्यानंतर मुलं मोठी झाली, आता काहीतरी स्वतःचं चालू करूया या ह्यानी सुरुवात करायची होती. तर मैत्रिणीने एक हे केलं की तू ड्रेसेसचा पूर्वी पण एकदा केला होता ड्रेसेसचा. तुम्हाला आवड होती? सो हां, बिझनेसची आवड आहे. पण आवड होती काय आपल्याला ती आवड असेल तर आपण मला स्वतःला ते लखनवी कलेक्शन हे खूप जास्ती आवडतं, पण कुठेतरी सुरुवात करण्यासाठी मैत्रिणीचा सपोर्ट मिळाला. मी स्वतः लखनऊची आहे, त्याच्यामुळे मला त्याच्यातनं मोटिवेशन मिळालं की हो हे मी करू शकते. मला स्वतःला ते ड्रेसेस आवडतात तर तेच मी करू शकते आणि काहीतरी त्याचं वेगळे पण पाहिजे. सगळेच जण ड्रेसेसमध्ये करतात, साड्यांमध्ये करतात, पण काहीतरी एक वेगळं युनिक प्रोडक्ट असलं पाहिजे हे माझ्या डोक्यात होतं आणि म्हणून मी ते चालू केलं. माझा उद्देश वेगळा होता. तुमचे इंट्रोडक्शन चालू झालं तसं मला विचारायचं, तुमचं शिक्षण झालं याच्यामध्ये करत होता, तुम्ही डायरेक्टली इथं आला तर आवड तरी पाहिजे. आपण जेव्हा फील्ड चेंज करतो तेव्हा मग ती आवड तुमची ड्रेस घालण्याची पण होती का? मी आता पण ड्रेस चांगला घातला तो काही विषय नाही, पण अशी आवड तुमची होती का? होती ना, नक्कीच होती. त्याच्यामुळेच तर मी त्या म्हणजे आणखी एक स्ट्रेंथमधला आपला आणखी आवड हा पण शब्द राहिला मला असे सांगता. थँक्यू मॅडम. तुम्ही इंजिनियर झाला, बोला केव्हा चालू केलं? 14 वर्ष. 14 वर्षापूर्वी. काय विचार केला? मी शिकले IT इंजिनिअरिंग केलं. IT इंजिनियर वेगळं राहिलं, तुम्ही पण ते टूर्समध्ये नाही राहिला. करायचं आहे मला आणि मला फिरण्याची आवड होती आणि तेच मला व्यवसाय करायचं. करायचं. वॉटर हाच पॉईंट मला पाहिजे होता. तुमची आवड पण महत्त्वाची ना. अमक्याने केलं म्हणून मी पण करते, तमक्याने केलं म्हणून मी पण करते, याला काही चांगलं नाही. आता स्वॉट ॲनालिसिस करू. पहिली गोष्ट आपण जीवनात सुद्धा खूप वेळा आत्मपरीक्षण करतो. माझं काय चुकलं, करायला पाहिजे, करतो असं नाही, करायला पाहिजे की माझं काय चुकतंय, मला काय करायला पाहिजे, की याला वळसा मागच्या सेशनला बोललं, याला वळसा कसा घालता पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा बघतो तेव्हा ते स्वॉटचं
म्हणजेच काय, तो मोठा आहे. स्वॉट हा शब्द खूप मोठा झाला. छोट्या भाषेत व्यवसायाचं आत्मपरीक्षण करायचं, अगदी सिम्पल घेऊ आपण, डाऊन टू अर्थ घेऊ. स्वॉट हे शॉर्ट फॉर्म आहे. त्यातला पहिला एस, तुमची स्ट्रेंथ, तुमची कुवत, तुमची कुवत ही तुम्ही ओळखणं महत्वाचं आहे. आता विचार करा, खूपच्या लोकांकडे शिक्षण नाही आहे पण एखादी कला चांगली आहे, असं होऊ शकतं ना. एखादी कला, आपण उदाहरण घेतलं की जास्त लक्षात येतं. सचिन तेंडुलकर शिकला, लगा दिदी, लता मंगेशकर, दोघेही जागतिक कीर्ती झाले. त्यांनी शिक्षणाला वळसा म्हणून टाकला. म्हणजे कला, आवड जी होती, आवड, त्याच्यामध्ये मला पुढे जायचं. हे तुमची कुवत तुम्ही ओळखली पाहिजे. मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे, माझा आपला नाही का सरळ मार्गी माणूस आहे, मी साधा सरळ संतोषार माणूस आहे, मग सगळ्यांना माहिती आहे. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर झालो, आपला इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय चालू केला. सिम्पल. सिव्हिल इंजिनियर झालो, सिव्हिलचा व्यवसाय चालू केला. स्ट्रेट फॉरवर्ड लाईफ. असं प्रत्येकाचं असं बाकी नाही. काही शिक्षणात तुम्हाला वर्ष घालवं लागतात. त्यांच्याकडं आज शिक्षण चांगलं आहे, माझ्याकडं जागा आहे, यांच्याकडं भांडवल चांगलं आहे, पण बाकी दोन्ही गोष्टी नाही आहेत. तो तुमचा USP तयार करा ना. तुमची स्ट्रेंथ आहे ती. तुमच्याकडे भांडवल आहे. आता मगाशी आता शेअर मार्केटचा विचार झाला, ते कोट्यधीश दोघं शेअर मार्केटमध्ये, पण त्या फंड्सचा उपयोग तुम्ही तुमच्या व्यवसाय करता, आणखी ॲडिशनल व्यवसाय करता. परत मगाची गोष्ट मी मागच्या सेशनमध्ये सांगितलं, तुम्ही एका तुमच्या USP वर भर द्या. 17 बिझनेस करू नका. या इथंच केलेलं आहे मी सेशन. या साईडला पुढे मोठं होतं त्यावेळेला रतन टाटांचं उदाहरण देतो. 100 कंपन्या त्यांनी एका वेळेला टाकल्या नव्हत्या. एक कंपनी सेट केली, पण दुसरी कंपनी टाकली. ॲडिशनल पण करू शकतात. मग त्यांच्याकडे भांडवल आहे, मी आता प्रोजेक्ट करणाऱ्यांच्याकडे घेणार भांडवल. शेअर मार्केटमध्ये दोघं तुमचं भांडवल, माझं शिक्षण, नाही का? असंही आपण करू शकतो. म्हणजे आपली स्ट्रेंथ ओळखायची. खूपशी लोक ओळखायला चुकतात, आपली स्ट्रेंथ ओळखायला चुकतात. त्यात पहिला एस म्हणजे तुमची स्ट्रेंथ. तुम्ही काय आहात, तुमच्याकडे काय शिक्षण आहे, ठीक आहे, मजबूत शिक्षण आहे, काय उपयोग आहे त्याचा, ते उदाहरण बसत नाही. तुमच्याकडे भांडवल भरपूर आहे पण शिक्षण नाही, ठीक आहे, तुम्ही वळसा घालू शकता, तुम्ही एम्प्लॉय ठेवा एखादा इंजिनियर. तुमच्याकडे जागा भरपूर आहे पण भांडवल पण नाही आणि शिक्षण पण नाही आहे, ठीक आहे ना, एम्प्लॉय ठेवा, भांडवल घ्या, फायनान्स उचला, वळसे घालू शकता. पण तुमची स्ट्रेंथ तुम्हाला कळली पाहिजे. असे कित्येक कोट्याधीश पडलेले आहेत आता सुद्धा, ज्यांच्या जागा एकरात आहेत, पडून आहेत, शेकड्यात एकऱ्यात. शेकड्यात बोलतोय, आपल्या इथं आहे आता 100 एकरच्या वर जागा पडीक आहे. काँग्रेस गवत उगवलेला आहे. उपयोग काय त्याचा? तुम्ही एन्गेजमेंट करणार असाल तर उपयोग आहे ना. त्या 100 एकरचा तुम्हाला काय उपयोग आहे का? नाही. पण तुमची स्ट्रेंथ जी आहे आणि तुम्ही छोटे व्यवसाय करत बसताय, तुमची स्ट्रेंथ तुम्ही ओळखूच शकलेली नाहीये. पहिले तुमची स्ट्रेंथ ओळखा, तुम्ही काय आहे स्वतः ओळखा ना. मग त्या 100 एकरवाल्या व्यक्तीला मी जे सांगितलं की तू नुसतं 100 एकर माझी आहे प्रोजेक्ट करायचं म्हटलं तर तुझ्या फायनान्शियल लाईन लागेल, छोटे मोठे बिझनेस पण करायची जरूर पडणार नाही. पण तुम्ही तुमची स्ट्रेंथच ओळखत नाही आहे. पहिल्या स्वॉट मधला पहिला एस जो आहे तो महत्वाची गोष्ट आहे. माझी स्ट्रेंथ मला कळली पाहिजे. जसं माझ्याकडे काहीच नाही आहे ना का, नुसती वाणी आहे, गोड बोलतो, गोड बोलतो. तुमची स्ट्रेंथ तुम्ही ओळखा आणि पुढे सरका. कळतंय का तुम्हाला? याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन आहे का स्ट्रेंथ ओळखण्याबद्दल? मी खूप शॉर्ट घेतलो बरं का, सगळ्यांनी फोकल लावले मला माहिती आहे. दुसरा जो आहे तो डब्ल्यू, माझ्यासाठी तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जागतिकला खूपशा लोकांना आपल्या लपवतात आपले लिमिटेशन्स, स्वतःच्या कमी जे आहेत, ब्लॉक होल्स आहेत, हे शेअरच करत नाहीत. आणि ते खूप महत्त्वाची गोष्ट. मी तुम्हाला एक उदाहरण देतो त्याच्याबद्दल. समजा असं पुढे करा की तू गाडी चालवते, तुला मस्त बाईक दिली 200 cc, ती तुझी स्ट्रेंथ झाली, त्या गाडीची स्ट्रेंथ झाली. मी उदाहरण म्हणून सांगतोय, 6 गेअर आहेत त्याला, 200 cc ची गाडी आहे, 6 गेअर आहेत. तू चांगले ड्रायव्हिंग करते, बाईक पण सणान सुट्टी, गाडी गेला की आता आजकाल बटन स्टार्ट आहे, बटन स्टार्ट करून निघायच्या मोमेंटला मी तुला सांगितलं मॅडम सावकाश चालू आहे, ते स्पीडामीटरवर 350 जोरात चालू नका, गाडीला ब्रेक नाही.
डब्ल्यू काय स्टेट असून उपयोग आहे तुमचा? मजबूत गाडी 200 सीसीचे 6 गिअर तुमच्यापाशी आहेत. ब्रेक नाही, लिमिटेशन कळेल तुम्हाला त्या मोमेंटला. खूपशी लोक लिमिटेशनला पांघरून घालतात. आपल्यामध्ये भांडवल कमी आहे, नको कोणाशी बोलायलाच नको. का? बोला की शेअर करा ना तुमचे प्रॉब्लेम्स. बिनधास्त ती गाडी चालवतात. काय घडू शकेल ब्रेक नसल्यामुळे? ब्रेकचं काम आधी करून घ्या, मग गाडी चालवायला सुरुवात करा ना. मग ब्रेकचं काम करून घ्या म्हणजे काय? तुमच्या विकनेस तुम्ही ओळखले पाहिजे, त्याच्यावर रेमेडी केली पाहिजे, त्याला वळसे घातले गेले पाहिजे, मग तुम्ही ती गाडीचा उपभोग चांगला घेऊ शकाल ना. आता ऍक्शन व्हायचीच काम आहे. तर तुमचे लिमिटेशन्स जे आहेत ते ओळखा. प्रत्येकाकडे लिमिटेशन्स आहेत, माझ्याकडे पण आहेत. मला काय गोष्टी कमी आहे हे पहिलं ओळखा. मी का कमी आहे जगाच्या पाठीमागं आहे हे नको आहे मला. माझ्यात काय कमी आहे हे प्रत्येकाने घ्यायचं. प्रत्येकामध्ये असतात प्लस मायनस पॉईंट. सर्व संपन्न कोण नाही, कृष्ण पण नव्हता. लक्षात येते का माझं काय म्हणायचं ते? तर त्या SWOT मधला दुसरा आयटम जो आहे तो विकनेस. तुमचे त्या विकनेसवर जास्त फोकस करा. आज रात्रीपासून आत्मपरीक्षण करायला सुरुवात करायची. माझ्यामध्ये कमी काय आहे? आता आपल्यात एक जण आहे की म्हणजे की मी गेले 25 वर्ष घराच्या बाहेरच पडलेलं नाही, पडू शकली नाही. चला हा प्लॅटफॉर्म मिळाला, चांगलं भांडवल तुम्ही पाठवलं. की सर 25 वर्ष मी घराच्या बाहेर पडलेलं नाही, मला एकदम असं एकदम खुश झाले. मग ते लिमिटेशन होतं ना, त्यांनी वळसा घातला. आज 50 लागल्यानंतर ती बाहेर पडली, घराच्या बाहेर पडली, व्यवसाय करते. ठीक आहे, जिबेचा फायदा पण मला सांगितलं. जिबेचं प्रमोशन मी करत नाही, गडापट सगळे जिबे मेंबरच आहोत. प्रमोशन करायचं नाही, पण तो वळसा घालायला शिकली. आज 50व्या वर्षी कावी ना. मग असे आमचे कुकडे म्हणजे 50व्या वर्षी बक्षीस मिळते. वयाचा काय संबंध? विकनेस आपले जे आहे, आणि जेव्हा तुम्ही जे विकनेस जेव्हा पार करता, तो जो आनंद असतो तो वेगळा असतो. मग तुम्हाला पुढं अडचण पण लक्षात येतोय. तर या जे काही सेशन संपल्यानंतर फक्त विकनेसवर जाऊन रात्री आत्मपरीक्षण करा की माझ्यामध्ये कमी काय, कुठल्या गोष्टीत मी कमी आहे. तिसरं SWOTचं ऑपॉर्च्युनिटी. संधी सारखी येत असेल गाडवाडी असतात. तुम्ही जागरूक नसता, तुम्ही जागरूक नसता. आज 5 वर्ष झाली आपल्या इथं आहे. अतिशय गुणी मुलगी आहे. तुम्ही आता सगळं प्रायजेसवरनं पण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये तो नाही का कागदाच्या गोळ्यापासून काय असेल ते वॉशेबल ती वस्तू तयार करते. मग 5 वर्ष तुम्ही काय केलं? जीबीएकडनं एवढी ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांना मिळालेली आहे, मग तिने काय उचलली? समथिंग डब्ल्यू मध्ये आलं, काहीतरी विकनेस असतो नाही का. कुटुंबाच्या वेळ मिळत नसेल नाही का, मुलीला बघायचं असेल काय आले हा म्हणजे काय मला म्हणायचं काय, काही ना काहीतरी असेल तर ते डब्ल्यूला पार करा तुम्ही, तर त्या संधीचा फायदा उठू शकाल. आपल्याकडे काही असे पण आहेत जे पॉझिटिव्ह आहेत ते नावं देतात, निगेटिव्ह आहेत ते आपल्याला कळते बरोबर. ती जागरूक असतात अशी दरवाजापासून आली कसं घेतली. मग आता ती संधी घेतली म्हणजे काय नाही, तू गेम खूप चांगली करते. येस, तुझ्यापासून गेम चालेल. कोणती एक म्हणलं असतं गेम चांगले तर परत दरवाजा आहेच. दुसरी संधी आली काय, क्लिनिंग सॉल्व्हर. येस, दरवाजा क्लिनिंग सॉल्व्हर, क्लिनिंग सॉल्व्हर परत दरवाजापाशी आहेच. मग जर मी सेशन घेतलंय इथं अर्धा तास तुमच्याकरता नाही का न थकता तुम्ही बसलेला, मी उभा आहे, मग मी सांगतोय एक नंतर भाड्यावर चिंता करू नका. एक USB ठेवा. प्रत्येक संधी घ्यायची नसती, विचारपूर्वक घ्यायची असती. आधीचा बिझनेस सेट करून घ्या. परत दरवाजा आहेच उघडा. परवा पण बघितलं, परत संधी घेतली. कशा करता, कशा करता तुम्हाला अचिव्हमेंट काय करायची आहे, तुमचा गोल काय आहे, त्याच्यावर पण सेशन घेतलंय मी इथं तासभर. मी गोल सेट केलाय का की मला फूड इंडस्ट्रीमध्ये 1 नंबर व्हायचंय, काय एम ठेवलाय. आजची सकाळची गोष्ट, ध्येय नसलेला माणूस म्हणजे दिन गाडी चालवा. तुम्ही ध्येयच ठेवलेलं नाही. अशी व्यक्ती यशस्वी व्हायला 90 वर्ष यशस्वी होणार का तुम्ही? मग काठी टेकत टेकत सांगणार आहेत का? नाही ना, त्या वयात करून घ्या ना. फोकस
जेव्हा ती संधी चालू येते तेव्हा तुम्ही जागरूक पाहिजे. याचा अर्थ असा नाही केलं की दारू पडायचं घ्यायची संधी नाही, तेव्हा विचार करा याचा प्रॉस्पेक्ट माझ्या पुढे आहे का, नसेल तर नको म्हणायचं. असं काही नाही संधी तुमची काय निघून जाईल, दुसरी संधी संध्या येतात. मी तेच सांगतोय, कंटिन्यू संधी येत राहते. एक उदाहरण देतो, नाव नाही घेतो, कारण निगेटिव्ह असलं नाव नको घ्यायला, रडतात वगैरे रडलेले काय सांगायचं. आपल्याकडे काही लोकांना मी ऑफर दिली होती जी-मार्ट झाल्यानंतर की तुमचे आयटम सगळे मी बल्कमध्ये उचलतो, बस काय असेल ते सांगा मला, मी तुमचे बल्क कुठे उचलतो. मग आम्हाला बनवायला भांडवल नाही, भांडवल पण मी देतो. आता ह्याच्यापेक्षा जीवन तुमच्याकरता काय केलं पाहिजे, संधी दरवाजा मीच उघडायचा, मीच आतमध्ये यायचं, मीच तुमच्या पायाला घालायच्या आणि तुम्हाला सांगायचं की भांडवल पण मी देतो, पण तुझा तो आयटम खूप चांगला आहे तर तू त्याच्यामध्ये करत मी सगळं घेतो म्हटलं. कारण पूर्वी स्टार्ट मी हाच केलेला आहे. पहिली क्लिप वाचली असेल बघितली असेल तर सगळ्यांना आठवेल, प्रत्येकाकडनं विकत घ्यायचं म्हणजे मी दान करायचं. पण तुम्हाला बिझनेस झाला पाहिजे. मग तुमच्याकडे किती करता मसाला, 5 किलो हे पैसे 5 किलो मी समाजकार्य करीन, नाहीतर भाव बहिणीला वाटेल, मेवण्याला वाटेल, सगळीकडे वाटायचं. असं करोनाच चालू केलं, कारण करोनात जगायची वांडी होती लोकांची. मी डब्बातून म्हणजे विकत घ्यायचो. चटणी किती करते, 3 किलो करायची, 3 किलो मला म्हणते त्याचं काय करायचं, लोणचं घालायचं माझं मी बघतो. तुला तुझा बिझनेस मिळाला, पैसे देऊन पण मिळाला, अशी सुरुवात झाली. त्या पद्धतीने मी आता जी-मार्ट झाला त्याला ऑफर दिलं की मी सगळं देतो म्हटलं. मग भांडवल पण माझ्याकडनं घेतलं, मी दिलं म्हणजे काय तुम्ही मागितलं मी दिलं. पुढं काही एखादा बल्कमध्ये तुम्हाला ऑर्डर जेव्हा करायची असेल तर महिन्याला आपण 2 उदाहरणं मागतो. आपण सगळ्या सेशनमध्ये बोलून झाले तर नवीन आहेत म्हणून ते परत बोलतो. 2 टाईपचे बिझनेस करा. एक डायरेक्ट मर्सिडीजचे शोरूम खोला, वर्षाला एकच मर्सिडीज विका, संपूर्ण वर्षभरात तुमच्या एम्प्लॉईचा पगार पण तुम्हाला मिळून जाईल, तुमचा प्रॉफिट पण तुमच्या हातामध्ये लाईव्हिशमध्ये जागा. एकच मर्सिडीज विकली तर संपूर्ण वर्षाला, दुसरी विकली तर बोनस झाला. दुसरा पॉईंट असा आयटम निवडा इंग्लिशमध्ये वर्ड वेगळा घेतला. एक ट्रक आहे, ट्रकला त्या 6-7 चाक आहेत, त्याचं फक्त हवेचं जे मुचेल आहे ना तेवढंच बनवा, रोज लाख बनवा. काय 50 पैसे मिळतील एका वाला. क्वांटिटी बिझनेस करा, मग तेव्हा मार्जिन कमी असतं, दिसतात दर्शनी व्हॅल्यू खूप कमी राहते. मी अशा दुसऱ्यांकरता जेव्हा करायचं तेव्हा मला 2.5 पैसे वगैरे मिळायचे. क्वांटिटी खूप होती, दिवसाला 1 लाख क्वांटिटी होती. म्हणजे मी यातनं गेलोय पण मी सांगू शकतो तुम्हाला की हे करा. हे झालं उदाहरण दिली, काही नाही. जर तू महिन्याला 10च प्रोडक्शन करणार असेल तर त्या जी-मार्टचा उपयोग काय, कशासाठी फ्रीज घेऊन देऊ मी 20,000चा, काहीच उपयोग नाही. म्हणजे तू भांडवले घेऊन गेली ते म्हणजे तुला ती ऑपॉर्च्युनिटी घेता नाही आली. दुसरं उदाहरण नाव न घेता पण निश्चित नाव कळेल. आपल्यातली एक जण फ्रूटकट 1 नंबर करतो, सगळे ऑप्शन मी पैसे देतो फ्रूटकट. तुझा USP फ्रूटकट तयार कर, कारण तुला तोड नाही. कारण मी चोखंदळ पुणेकर आहे, मला चविष्ट आहे एकदम. तुझं फ्रूटकटला तोड नाही आहे, तू फ्रूटकट कर फक्त, बाकी काही करू नको. नो केटरिंग काही नको, तू तेवढंच कर फक्त. विकायचं वगैरे माझ्याकडे, तू फक्त बनवायचं काम. मी तेवढा आता फ्रीज घेतो, डिफ्रीज घेतो, तुला काय द्यायची करायचं आहे, तुलाही पुस्तक मिळेल. 8 दिवसाची मुदत दिली, 9व्या दिवशी फोन आला. मग नंतर कळलं मी की नाही सर माझी एवढी कॅपॅसिटी नाही. मी कुठं म्हटलं तर 50 किलो कर, तू 5-5 किलो करत जा. ऑपॉर्च्युनिटी स्वतःहून 10 घरून आतमध्ये आलेली आहे, तरी तुम्ही घ्यायला तयार नाही आहे. मग त्या उपयोग काय, तुम्हाला संधी कळतच नाही आहे आलेली. आज विचार कर केवढा मोठा ब्रँड झाला असता आम्रखंडा, फ्रूटखंडचा. आणि 8व्या दिवशी ते केटरिंग पण बंद झालेलं कळलं. मग काहीतरी कळलं की मला केकच करते म्हणे. म्हणजे तुला संधी आली होती एक ब्रँड तयार करण्याची, अख्खं GBAचा संस्थापक तुझ्या पाठीशी होता, तू नाही दार म्हणून त्याला आतमध्ये येऊ शकतो. तुझं नशीब. परत तरीच विषय नाही काढला. फ्रूटखंड माझ्या घरी आहे, कारण मी तो वायला गेलो. जेव्हा जेव्हा फ्रूटखंड करशील तर माझ्याकडे पाठवून द्यायचं. कुठे गेले? अच्छा बघा, आता इथे ना एवढे सिरियसनेस आहे की माझं भाषण चालू असं पण त्यांचं फोनवर बोलणं चालू. तुम्ही संधीचा फायदा घ्या ना, जागरूक राहून घ्या, विचारपूर्वक घ्या. उगच नाही का आता बोलायला नको की कुणी काही म्हणतात, तसं मी प्रॉब्लेममध्ये आहे.
आणि प्रॉब्लेममध्ये आहे एकच बिझनेस मला चालू आहे आणि कोणतरी म्हणले की तुम्ही एक टुरिस्ट चालू करा, टुरिस्ट चालू करू. कोणतरी म्हणलं केक चालू करा, केक चालू करू. तुला विचार कर ना, फोकसने जावा ना, USP खेळा ना. मग 5 वर्ष मी काय बोलतोय तो बरोबर USP एवढंच तर बोलतोय मी. ग्रुपवर पण खूप शब्द वापरतो. एक USP ठेवावा तुमचा, मग साईडला ठेवा ना चटणी. तुझं म्हटलं पोळी भाजी मेन बघा ना, मग चटणी नंतर आली, कोशिंबीर आली, पण पोळी भाजी मेन आहे ना. ब्रेड बटर काय तुमचं, त्याच्यावर फोकस केलाय का? किंवा पोळी भाजी मिळण्याकरता तुम्ही काय केलंय का? तुमचा मूळ बिझनेस जो आहे त्याची पब्लिसिटी केली आहे का? कशामध्ये तुम्ही करताय पब्लिसिटी? डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करून घेताय का नाही? मग नुसती संधीवर काहीच उपयोग नाही आहे. विचार करू हात घातलेलाच नाही ना. वाट थोड्या दिवसांनी कळेल, उत्तर कळेल. बरं मलाही कधी विचारलं नाही तुम्ही असं करते म्हणून हो का? मला असं काही बंधनकारक नाही आहे की मला विचारलंच पाहिजे म्हणून. पण जर माझ्या अंडर DBA कार्यरत आहात, डायरेक्ट बिझनेस बदलताय, एकदम व्हर्टिकल पण चेंज करताय, ते एखाद्या ओळख सांगायला हरकत काहीच नव्हती की मी चेंज करते वाटलं असं. मी सांगितलं असतं त्यातलं ब्लॉक होल्स मी आधीच सांगितलं. एक कॉम्प्युटरवर कुठलाही प्रश्न विचारायला लागतात, कुठलाही कॉम्प्युटर नॉलेज शून्य, गरजच नाही पडली. फक्त एक्सेल आणि मायक्रोसॉफ्ट एवढं तुम्हाला येतं. इज दॅट क्लिअर? त्या SWOT मधला ओ सांगितला, संधी घेता आली पाहिजे आणि कुछ हटके आणि USP पाहिजे. असं त्या मॅडमने सांगितलं की जयपूर म्हणले तुम्ही काय केलं? हां, दुसरा डॉमिनेट नाही केलं. सी बिरबलाचे जसं बोलतात तसं की दुसऱ्याची रेट लहान करायची नाही, आपली रेट कशी पुढे जाईल हे बघायचं आहे आपल्याला. माझे जयपूरचे आणि तुम्हाला जे नॉर्मल मिळतात ते कलकत्ता आणि बॉम्बे समथिंग ॲडोनायचे. माझे जयपूरचे बोलते मला म्हणजे मी माझी रेट पुढं करून दाखवली हे बघा ना. हे इंट्रोडक्शनमधनं मी खूप पुढं बोलत तुम्हाला सांगत असतो. जे दुसरं इंट्रोडक्शन करतो तेव्हा तुम्ही बघत राहा ना, ऐका ना त्यानं कसं बोलतोय ते. आजही असं होतं की काही सेकंदात सांगतात. मी कुठं म्हणलं 1 मिनिटात करा म्हणून, घ्या की 5 मिनिटं. समाजिकपणे बोला, तुमच्या त्या लोकांपर्यंत पोचू द्या ना की तुम्ही काय करताय. ठीक आहे, टेन्शन यायचं इथं आल्यानंतर समजा, पण माझ्याकडे बघायचं ना, मग टेन्शन जातं आणखीन येतो. त्या संधी जी आहे ती तुमच्याकडे देते, त्याचा विपर्यास करू नका. प्रत्येक संधी घेऊ नका, विचारपूर्वक संधी घ्या, पण जागरूक राहा. तुम्ही झोपून राहा, संधी निघून जाईल असं नका. पण दुसरे शिकल आहे संधी आली नाही, जागरूक पाहिजे. बिझनेस म्हणा 24 आवर्स असतो, नोकर असतो बिझनेस म्हणा. कळलं ऑपॉर्च्युनिटी? आता हे आपले उदाहरण आहे, बाहेरचं उदाहरण पडले. करोनाचा काळ सगळ्यांनी बघितला असेल, कमी लोकांनी भोगला असेल, काही लोकांनी, मेडिकलवाल्या लोकांनी तो मस्त उपभोगला असेल, पण बहुतांश लोकांनी बघितला तर निश्चित असेल. त्याच्या आधीनं टूर्स ट्रॅव्हल्सवाले सगळे बिझनेस त्याचे जोरात म्हणजे तसे चालू होते सगळे छानपैकी. करोनाच्या काळानंतर संधी कुठं प्राप्त होती, कशी पिकअप करायची असते असं गृहीत धरा 50 ते 60% टूर्स ट्रॅव्हलवाले बंद झाले. बंद होणं भागच होतं, पण ते पुढं वळले विचारपूर्वक. केटरिंगमध्ये आले. तुमचे ओळखी पळखीचे काढून बघा, तुम्हाला कळेल. टूर्स ट्रॅव्हल्सवाले डायरेक्ट केटरिंगमध्ये आले, हॉटेलिंग इंडस्ट्रीमध्ये आले. का? अन्न वस्त्र निवारा. तुम्ही घरात बसताय, काम करायला परमिशन नाही, बाहेर जायचं नाही, पण तुम्हाला अन्न चुकलंय का? वाट मॅचर स्विगी आणि झोमॅटो 2019 पर्यंत एवढं नाव होतं का स्विगी आणि झोमॅटोचं? कोरोनापासून केवढं वाढलं. त्यांनी संधीचा फायदा उचलला. तिथून पेव जे फुटलं कुरिअरवाल्यांचं, त्या दिवसापासून ती कुरिअर कंपन्या वाढल्या. संधीचा फायदा उचलला, हे पण फायदा उचलला की आत्ता गरज काय, मग कमी माल नाही घ्यायचा, कुरिअर करू. मी मोठे सांगतो, मला माहिती आहे मोठे टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाले डायरेक्ट फूड इंडस्ट्रीमध्ये आलेले आहेत, हॉटेल टाकलेले आहेत. मीटिंग संपल्यानंतर मला विचारा, नावासकट सांगतो. अगदी कचोरीपासनं त्या कमिन्स कॉलेजच्या इथं बोलते
अक्षरशः शॉप घेतलं भाड्याने, फक्त कचोरी समोसे हे ठेवलं, त्या टूल्स ठेवल्यावाल्यांनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवाल्या आमच्या अजून जवळच्या ओळखीचं आहे. आमच्या क्रिकेटचं व्हाईस कॅप्टन बनवतो. मग संधीचा फायदा घेतला त्यांनी. ज्या ट्रॅव्हल टूल्सवाल्याने विकनेस डब्ल्यूमध्ये पडलेले होते, वळसा कसा घातला, संधी आली, अन्ना तुम्ही पुन्हा जेवण करणंच फार, त्याचा फायदा पुढे तुमचा. संधी वारपूर घ्यायची आणि त्याच वेळेला पिकअप करावं लागते, नंतर नाही. लक्षात ठेवा, हे कोरोना काळात खूप शिकण्यात आहे. तुम्ही व्यवसाय दृष्टिकोन ठेवून तिथं बघा, नाहीतर एंटरटेनमेंट मग माझं भाषण घ्या. मला तो शब्द खूप आवडला, एंटरटेनमेंट. पण तुम्ही त्या डोळे उघडे ठेवून ते बघा ना संधीकडं, व्यवसाय दृष्टिकोन ठेवा ना. आज एवढे प्राइजेस मिळाले, तिलाही माहिती नाराज आहे विषयावर. 6 महिने झाले बहुतेक चॅटिंग पण नाही आमचं. का नाराज आहे? तू व्यावसायिक एवढे तुझी मुलगी मी तिला आधी कुत्सितपणे बोलायचं, तू काय करतेस, तुझे गुण किती आहेत आणि तू काय करतेस. माझं पॉईंट लक्षात ठेवा. मी पोटतिडकीने बोलतो की तुमच्या भल्याकरता बोलतो. ओचा अर्थ कळला का? संधी. लक्षात आला का? SWOT, थ्रेट्स, अडचण. त्याचाही बहुतांश लोक विचार करतात. पाटकन एखादी ऑर्डर आली करून मोकळ्याला करतात, बिंदास जो होगा देखा जाए. असा कुठला इंडस्ट्री स्टार्ट जो इंडस्ट्री टाकतो, 1000 स्क्वेअर फुटात त्यांनी वेअरहाऊस टाकलेले समजा, तर 5000 स्क्वेअर फूटची जागा त्यांनी घेऊन ठेवलेली असते बिकॉज ऑफ एक्सपान्शन. मला पुढे अडचण येणार आहे. आपण विचार करतो कसं असं गृहीत धरा तर मोक्ष निरंजनाला उद्या एक्सपोर्टची ऑर्डर आली, येऊ शकते ना. तर त्यांनी उद्या त्याचा विचार केलाय का भांडवलाचा? भांडवलाचा लागणार परत म्हणलं की नाही ते काय LIC काय म्हणता तुम्ही, LC देणार नाही म्हटलं, 6 महिने ग्रेड पाहिजे म्हटलं. तर तुम्ही काय करणार? पुढची प्रोव्हिजन काय करून ठेवली आहे? ज्यांचं प्रोफेशन आहे, ज्यांचा डोक्याचा पैसा आहे, नाही का, उदाहरण मेडिक्लेमवाले, LIC वाले, नाही का, असे आर्टिस्टवाले, त्यांना गुंतवणूक कुठं करायला लागत, डोक्याचा पैसा. पण जे सेल परचेसवाले आहेत ते काय करतात? पुढची वेचणी करून ठेवली आहे का? काही अडचणी येऊ शकतात. तुम्ही कुठल्याही कंपनीत जा, नवीन कंपनी चालू होती किंवा IT सेक्टरमध्ये जावा, आणखी 4 मधले प्रोव्हिजन करून ठेवलेले असते. कुठलंही काळ IT सेक्टर 12 मधले बांधले असतील, पण आणखी 4 मधले सोय त्यांनी करून ठेवलेली आहे. एक्सपान्शनही होणार, ते डोक्यात आधी असावं लागतं. लक्षात मी काय बोलतोय ते हे सगळे बिझनेसवाले आहेत. कोकण कट्टा मी तुला म्हटलं म्हणून की आपण इथं भेटायला ते कोकण कट्टाची प्रॉडक्ट लिस्ट बघितली, कुशल प्रॉडक्ट लिस्ट बघितली. उद्या तुम्हाला याच्या संधी मोठी मिळाली तर तुम्ही काय करणार आहात? हां, तुमचं पण नाव आहे अश्विनी जोशींची पण एक प्राईस हे प्रॉडक्ट लिस्ट बघितली, मजबूत मोठी सगळं असतं. मी त्यांना मागच्या उचितपणे म्हणतो फॅक्टरीवाला यायला पाहिजे, ती खरंच करतात. आणि हुशार शास्त्रीचं मला माहिती तरी का ते ठेवतात आणि जीव वाटला म्हणजे मला माहिती त्यांचं माहीतच नाही, म्हणजे ते चक्कर टाकायला पाहिजे. पण एवढी मोठी प्रॉडक्ट लिस्ट आहे, चुकून क्लिक झाली, तुमच्यावरती भांडवल आहे का, तुमच्यावरती मॅनपॉवर आहे का, तुम्ही करू शकणार आहे का, याचा सेकंड लाईनचा सेकंड थॉट काही करून ठेवला आहे का? थ्रेट्स, अडचणी येणारच आहे. ऑपॉर्च्युनिटी मला ते आणखी बिघडलं चांगलं. मागच्या वर्षी ऑपॉर्च्युनिटी येतं संधी. मागच्या वर्षी मला रोहिणीने सांगितलं की अपंगांकरता गणेश कला क्रीडा मंदिर जे आहे तिथं मेळावा भरवायचा फ्री. सगळ्यांना सकाळचा चहा, नाश्ता, जेवण फ्री द्यायचं आणि सगळे ॲडमिट तुम्ही करायचे. ओके, काय टेबल्स खुर्च्यावर आपण एक्झिबिशन करतो तेव्हा ते तर होतच नाही. आता प्रश्न आला त्यांना जेवण खाण फुकट द्यायचं आहे, त्यांना फुकट द्यायचं आहे. रोटरी आमचं असं आहे म्हणजे पावसाचं आता बोलतो की ना तुमच्याकडनं खाली 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 करून घ्या, कारण ते फुकट द्यायचं आहे त्यांना. मग रोटरी पैसा वाचवायचा पण विचार करता. जर मी माझ्या इथल्या व्यक्तीला कुठला दिलं आहे ऑर्डर तर मग काय करू?
त्यांना ते परवडलं पण पाहिजे. पण अख्खा ऑर्गनायझर जर मी होतो तिथं, म्हणजे आपल्या इथे 2,000 लोक आहेत त्या गोष्टीला येऊन गेले. मग आपल्याकडे केटरिंगवाले बरेच आहेत ना. थोडंसं मी अंदाज करत होतो की आज 1000 लोकांचा नाश्ता जेवण कोण देऊ शकेल. बरं, गोष्टीमध्ये पद्धत अशी काही नाही आढावा मिळून द्यायची, नंतर सुद्धा पैसे द्यायला वेळ लागतो. ॲज अ कॉर्पोरेट सेक्टर सारखी गोष्टी आहे. तुम्ही बिल द्या, मग असं काय असेल ते. मग आपल्यातल्या एका व्यक्तीला मी संधी द्यायचा विचार केला की देऊया, तुम्ही कराल का? म्हणजे 500 लोकांचं वर मी कधी केलेलं नाही. म्हणजे एक संधी चांगली आहे, तुम्हाला पण तुमचा अवका कळेल. सी म्हणजे आमचे सर पण मला म्हणायचे नाही की सर मी खूप करतोय, माझं बियॉन्ड कपॅसिटी. तर म्हणजे बियॉन्ड कपॅसिटी कोणीच करत नसते. तुमची कपॅसिटी आणखी पुढची असा विचार करा. तर ताई ही संधी तुमच्याकरता खूप मोठी आहे. आज 800 लोकांचं जेवण तुम्हाला द्यायचं आहे, जे तुम्ही कधीच केलं नाही. जी पूर्वी मला डोळ्यासमोर होतं की जेव्हा मला 6 मधल्याच्या वर कामं मिळत नव्हती आणि एकदम 11 मधले मिळाल्यानंतर मी जे नाही का तेव्हा म्हणजे नाही का वय पण तसं होतं, म्हणजे बिंदास भाऊ म्हणून टाकलं काय की बाबा देखायला आहे. पण त्यांनी नाही का विचार करायला संधी दिली नाही. कारण मी असा आज कोणती विशेष तुम्ही म्हणले ना त्या पोस्टवर की तुम्हाला पाहिजे ते उत्तर तुम्ही काढून घेता. तुम्हीच बोलले ना तुम्हाला पाहिजे तुम्ही उत्तर काढून घेता. मग त्या संध्या क्षीरसागरकडनं मला होकार घ्यायचा आहे. तुम्हाला काय अडचण आहे बोला, तुम्ही देतो, तुम्ही करायचं ना. आणि त्या 1-1.5च्या सुमारास 800 पॅकिंग डबे, पोळी भाजी, भात भाजी इथं आणायची बाजूला तुमची. तेव्हा मला सर्विंगला नाही होत माणसं एवढी, कारण मी सगळी जर लावली 800 करण्याकरता तर मी सर्विंग करून बोलतो. आमचे सगळे कार्यकर्ते आहेत सर्विंगला, त्याची काळजी करू नका. त्यांनी मारली ऑर्डर. मग मला त्या व्यक्तीकडे यायचे पण फ्रूटखंडवाल्याकडे. अरे सर स्वतः तुला म्हणते भांडवल तू देतो, तुझं विकून मी देतो, तू नाही संधी घेऊ शकली. तुला एक ऑपॉर्च्युनिटी आली ना अक्षय, माझ्याशी कन्सल्ट करायला पाहिजे. तुला पण एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आली होती. तू फक्त एकदा जर मला कन्सल्ट केला असता की सर अशी ऑपॉर्च्युनिटी मला आलेली आहे, काय करू, मी सोल्युशन दिलं असतं. तुमचे प्रॉब्लेम डब्ल्यू माझ्यापर्यंत पोचतच नाही. आली होती ना नुकतीच 15 दिवसापूर्वी आली होती ना एकदम घाऊक ऑर्डर. हां, का दिलं रेट तर काढून द्यायचं होतं. सिम्पल. मला न्यूज सगळं असतात, पण जोपर्यंत तुम्ही माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी कसं नाही बोलतो. तुमचा डब्ल्यू माझ्यापर्यंत पोचू द्या ना की सर अशी मला मोठी ऑर्डर मिळती आहे, ते व्यक्ती आपल्याची व्यक्ती डिलर रेटनी मागती आहे. थोडं कॅल्क्युलेशन करून दिला असतं. एनिवे नेक्स्ट टाइम अशी संधी आली तर घालू नको, कन्सल्ट करा. माझा फोन चालू असतो. तर ते ओचं उदाहरण होतं. त्यामुळे संजय क्षीरसागरने मारलं. आता ते दुसरी ऑर्डर घेताना हे डेफिनेट झालं की त्यांची कपॅसिटी 800 ला गेली. आता 800 आलं तर ते नाही होय करणार नाही. चला 50% आढावा द्या, करायचं आहे. बरोबर आहे का? एक आतून एक मॉडल सपोर्ट मिळालं गेलं. पण त्यावेळेला जे सुरुवात त्यांनी केली ती 400च्या वर नाही, ठीक आहे, इट्स अ रिअल फॅक्ट होती त्यांनी सांगितली. पण माझ्या पण कर्तव्यात मोडत होतं ना की नाही, मी तुमच्याकडनं होकारच नव्हतं. तुम्हाला काय अडचण आहे बघा. हां, मी व्यवस्थित घालून बरोबर होकार घेत असतो. फक्त तुम्ही एक पाऊल पुढे या, मी नेतो बरोबर. ऑपॉर्च्युनिटी उदाहरण होते. आता आपण ट्रेड्सकडे बोलतो. व्यवसायात येणाऱ्या आगामी अडचणीचा अंदाज आधी घ्या, प्रयत्न करा. मोठ्या मोठ्या IT कंपनी असो किंवा मोठ्या मोठ्या इंडस्ट्री असो, त्याच्यामध्ये एक सेक्शन, एक फ्लोअर केवळ SWOT करता राखीव असतो. इथं 10 इंजिनियर्स फक्त SWOT अनालिसिसवर बसलेले असतात. ग्राफवर आत्ता मी कुठं आहे, माझी पोझिशन आत्ता काय आहे, आमची कंपनी आत्ता काय लेवलला आहे, कुठल्या याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं भाग आहे, प्रोडक्शन कॉस्ट कमी करायची आहे का परचेसमधली कॉस्ट कमी करायची आहे, प्रॉफिट मार्जिन कमी होत चाललेलं आहे. SWOT अनालिसिस ही खूप मोठी संज्ञा आहे, खूप हाय लेवलला चालती. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की छोटे व्यवसाय ती करू शकत नाहीत. तुम्ही करा ना, आत्मपरीक्षण न करायचं फक्त. आणि मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही तुमची स्ट्रेंथकडे जास्त विचार करू नका. मी नीट ऐका,
तुमच्या संधीकडे विचार करू, कारण संधी ही आधीपासून माहीत नसती, ऐनवेळी येत असती. थ्रेट्सचा आधी विचार करा. म्हणजे थोडक्यात त्यातले 2 निगेटिव्ह 2 पॉझिटिव्ह आहे. एक स्ट्रेंथ तुमचा पॉझिटिव्ह आहे आणि संधी तुमची पॉझिटिव्ह आहे. त्याचा विचार जास्त करू नका. तुमच्याकडे मायनस पॉईंट्स जे आहेत याचा विचार जास्त करा आणि येणाऱ्या अडचणी कुठल्या आहेत, टी थ्रेट्स, त्याचा विचार करा. आणि इथंच बरोबर व्यावसायिक मागं राहतो, हमखास मागं राहतो. अशी उदाहरणं मी सेपरेटली खूप लोकांना सांगून झालेली आहेत पर्सनल लेवलला आपल्याला, की हे नका करू, असं नको करू, पण नाही होते. एक मला पण लिमिट आहे. एकदा सांगितलं, 2दा सांगितलं, 3दा सांगितलं, तोपर्यंत तुमचं चालू आहे. रिव्ह्यू 9 वाजले, चेहरे एकदमच पडलेले, एंटरटेनमेंट राहिलं बाजूला. तुमची स्ट्रेंथ, तुमची कुवत जी आहे ती ओळखा. तुम्ही शिक्षण काय घेतलं आणि तुमची आवड काय आहे याचा काही संबंध नाही आहे. तुमची आवड नसताना तुम्ही त्यात करूच नका. तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर करू नका. पण जर आवड असेल तर तुमचं शिक्षण काय आणि तुमचं काम काय चाललं. मी आता एक मोटिवेशनल स्पीकर झालो का नाही आज, पण ह्याची मला आवड आहे. लोकांना गोष्टी करणे, प्रोत्साहन देणे याचीच मला आवड आहे पहिल्यापासून. त्याचा उपयोग मला साईड करताना पण झाला. मगाशी आमचा विषय झाला म्हणून थोडंसं सांगतो. हे जसं मगाशी सांगितलं, पुढच्या हेच मागचा शाण. मी मगाशी सांगितलं की संधी एका त्या दरवाजा उघडला की आपण उघडायचं, पुढच्या हेच मागचा शाण. मला एक ऑर्डर आली लोकमत फॅक्टरीची. मी बघितली असेल तर मला माहीत नाही. लोकमत फॅक्टरी बघितली पुण्याची, कोळगावची. मी बांधली माहिती कोणाला, ठीक आहे, ती मी बांधली. ती बांधणं चालू असताना मला दुसरी ऑर्डर आली. ते म्हणजे तुम्ही खूप छान काम करताय, तुम्ही कोल्हापूर लोकमत पण मारा. काय दररोज वगैरे संधी आपण चालू आली नाही, कशाला म्हणायचं, ती पण करायची. बघा, लोकमत पुणे, लोकमत कोल्हापूर. इन द मीन टाईम मी ओव्हरटाईमचं सांगतो, त्या चुका मी केल्या आहेत. इन द मीन टाईम नीरव मोदी माहिती आहे सगळ्यांना, 11,500 कोटी घेऊन गेला तो लंडनला बसला आता जाऊन. त्याच्या बंगल्याचं काम मला अलिबागचं. आणि केवढा ऑनर, एक डायमंड किंग. तेव्हा ऑनर होता मला एक प्रकारचा. एक डायमंड किंग, जागतिक लेवलचा नीरव मोदी, त्याचं फार्म हाऊस मी बांधायचं. अरे संधी आली, बिंदास बसलो. एक कोल्हापूर साईड, एक पुण्याला साईड, एक अलिबागला साईड. काय आता मिसेसलाच माहिती कधी तिला सांगायचं आठवण. नुसता फिरतोय. म्हणजे ओव्हरस्टेन झालं ते माझं. इन द मीन टाईम संतोषावर जो सगळ्यांना माहिती असेल बहुतेक सिनियर रोवायला, त्याच्या शेजारी 6 मध्ये केली. आता घरापाशी जन्म नाही कसं संधी येते, विचारपूर्वक घ्यायला पाहिजे होती ना. रात्री झोपा उडवून मी ह्या साईडच्या पैसा तिथलं अकॅडमी 4 साईड केले. मी सांगतो ना, लोकमत कोल्हापूर, लोकमत पुणे, इन द मीन टाईम अलिबाग आणि संतोषावर चौकात 6 मध्ये आहे. का नाही म्हणून बरं, चुकातनं माणूस शहाणा होत नाही, परत चुका करतो. ते तुम्हाला सांगते चुका करू नका, कारण मी त्या चुका करून बसतोय. मी ते सगळ्या साईड पूर्ण केल्या, परंतु जो काही स्ट्रेन पडला माझ्यावर, मेंटल शारीरिक जो काय असेल तो, किंवा माझ्या घरच्या कुटुंबाने भोगला, सापडायचाच नाही माणूस कधी. पण मी लोणा निघालो की फोन करायचं, बॅग भर, मला कोल्हापूर जायचं, बॅग भर, मी अलिबागला चाललो. ड्रायव्हर गाडी हा तसा हे नव्हतं काही. ओव्हरट्रेडिंग झालं, प्रत्येक संधी घ्यायचा प्रयत्न केला. पण हे झालं 6, 7, 8, 2000, 13, 14, 15 परत तीच केस झाली गेली माझी. ऑर्डर आली महिंद्रा कंपनी, काना का नाही म्हणायचं, महिंद्रा कंपनीचं काम मिळते. स्वतः आम्ही महिंद्रा जाऊन भेटलो ना, घेतली. ते होस तोपर्यंत आता ते काणेपाटामध्ये लोणाच्या अलीकडे, त्याच्या अलीकडे बाणेरला बराच ते ऑफर घेतो 11 मध्ये करणार का होईल कारण अंधीवेच आहे ना मला. 10-5 मिनिटं थांबू, साईडवर चक्कर टाकू, इंजिनियर असतंच ना, फ्लॅशवाला मी थांबतो. खूपशा लोकांना माहिती नाही बरं काय सिव्हिलचे माझं प्रोफाईल. मी या वेगळ्या कारणाकरता सांगतो आता. तू बाण्याची ऑर्डर घेतली,
आकारामध्ये परस्पेची, म्हणजे परस्पेची ऑर्डर बघायची, पुढं कानाला जायचं, 2 ऑर्डर चालू आहे. का कोण असतो की परस्पेमुळे टाटाला कळलं, टाटा स्मार्ट सिटी तळेगाव चाकण रोडला 14 मधली चालू करणार होते त्यांची. टाटाने नको यांचे कराल का? आणि विचार केला लोणावळा असं काय किती लांब आहे सांगा. तळेगावच्या इथं पलीकडे काना, त्याच्यात थोडं पुढे गेले की तळेगाव चाकण रोडला तर टाटा स्मार्ट सिटी. काय आहे ते करायला 14 म्हणजे मेन राहिली मेंद्रा कानामध्ये पुढं गेल्यानंतर की हे मारायची तळेगाव चाकण रोडला 14 मध्ये आणि इकडे पाण्यात ही सगळी प्रोसेस चालू होती. कोणाचा पहिला स्लॅब चालू आहे, कोणा दुसरा चालू आहे. माझं तेच म्हणजे 6, 7, 8 ला जे मी केलं तेच 13, 14, 15 केलं. शाणा झालं पण नाही. त्याच वेळेला एक शेतपेचा म्हणतो ना काय मानाचा पुरा माझं टेंडर भरणं चालू होतं. बॉम्बेला जाण्यासारखं चालू होतं. 17 टेंडर म्हणून त्यांनी सिलेक्ट केला. प्रोफाईल बघून माझी इंटरव्ह्यू घेऊन हिंजवडी आय टी पार्क माहिती सगळ्यांना होते ना. हिंजवडी आय टी पार्कचं ऑफिस मी बांधलं 3 महिने. आय टी पार्कचं ऑफिसच मी बांधले. इन्फोसिसचे तिथे यायचे ते चेअरमन वगैरे. मग ती लागला की मला टेंडर दे. काय हरकत आहे? असं जायचं, हिंजवडीकडे वळायचं, जाताना इथं बघायची साईड, हिंजवडीकडे वळायचं, थोडं पुढे येऊ, थोडं पुढे गेलं काना आहे, थोडं पुढे गेलं तर काय कळलं असं किती लांब थोडं संधी येत असते. आता त्यानंतर मोठा मंदिर झाले, मग पुढचं काय बोलत नाही. कारण फक्त हिंजवडी आय टी पार्कची एकच, आता बोलायला काय चाललं ना, तुम्ही नॅशनल करताय. किती लोकांकडे उद्योग आधार आहे? किती लोक इन्कम टॅक्स भरतात? किती लोक जीएसटी भरतात? जीएसटी कंपल्सरी सगळ्यांनाच आहे, सर्व्हिस इंडस्ट्रीला पण आहे. 10% पण नसतील बरं. मग मी सांगायला काय करतो, या सगळ्या साईडपैकी फक्त एकच साईड हिंजवडी आय टी पार्कची मी बिल करतो, बाकी सगळे विदाउट बिल. मग मोठा मंदिर आहे विदाउट बिल, मागणा पडा प्रत्येकाने 500,000 थोडा काढला. तर लक्षात येते का मी काय म्हणतो त्यात? ओव्हर ट्रेडिंगही करू नका. हे पण पाहिजे, ते पण करते, हे पण करते, मी पण काही होणार नाही आता. एकावर लक्षात करा. मग जर मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर नसतो आणि माझं युपीएससी मिळत नसतं तर माझी काय हाल झाले असते मला म्हणजे आज इथं उभं राहिलो असतो. ते दोन्ही इंजिनियर चालू आहे. मी महाराष्ट्राचा पार्टनरशिप बिझनेस पण आहे. महाराष्ट्राचा पॅरासोलचं डिस्ट्रीब्युटर आहे. माझं इलेक्ट्रॉनिक नसतं, फक्त सिव्हिल इंजिनियर मी असतो तर नोटाबंदीमध्ये मी काय केलं असतं? मी पण ट्रॅक चेंज केला असता, बोर्ड इंडस्ट्रीमध्ये आला असतो. आता समजून घ्या मला काय म्हणायचं तो, तुमच्या ह्याच्यात फोकस करा. मी खूप लोकांचं ऐकलेलं आहे आता मला, नेहमीच मला माहितीच कळलं हे पण करते, ते पण करते, ते पण करते, त्याचा काय उपयोग नाही. तुमची स्ट्रेंथ ओळखा, विकनेसवर भर जास्त द्या, शोधून काढा, रात्री आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा, स्वतःचं तुमच्या व्यवसायाचं. एका सेशनमध्ये सांगितलेलं आहे टर्नओव्हर वाढला, इथूनच सांगितलेलं आहे. मागच्या वर्षी टर्नओव्हर वाढला, टर्नओव्हर वाढला म्हणजे प्रॉफिट नाही वाढला, गलत करता. लिमिटेशन बघा, घाईत 24 तास काम करू नका, काय उपयोग नाही, तब्येतीवर परिणाम होतो. 800ची ऑर्डर झाली की 1000ची घेतली, मग 1000च पडले एक महिना, तब्येत निम्म्याने खाली उतरली. मोठा घास घ्यायला जाऊ नका, थोडा थोडा घ्या, स्टेप बाय स्टेप वाढू द्या. आणि शेवटचं ते अडचणी आली बरोबर प्रत्येक. आता 2 स्टॅप 14 वर्षापूर्वी जे काही चालू आहे तेच आत्ता पण चालू आहे. कशाला काय अर्थ नाही, वेगळे दोषी काय केलं, काय गाडी घेतली, अजून काहीतरी वेगळं म्हणा. दर 2 वर्षांनी तुम्हाला वेगवेगळं करणं भाग, इनोव्हेशन त्यातच बोलतोय मी, त्यातच बोलतोय. सुगम संगीताचे क्लासेस असतील, आणखी करा, शास्त्रीय गायन घ्या, हे पण ॲड करा, भावगीतं ॲड करा, व्हर्टिकल त्यातच व्हर्टिकल्स वाढवा. एका ह्याच्यावर काहीच पॉईंट नाही. तर करून नंतर एका बिझनेसवर कधीच जगणार नाही माणूस.
करोनानंतर खूप फरक पडेल. लय दुखा लागले काय काय लक्षात आलं का यामध्ये? परत इफेक्ट करतो स्ट्रेंथ आणि तिसरा नंबरला ऑपॉर्च्युनिटी. हे 2 पॉझिटिव्ह आहेत आणि 2 निगेटिव्ह आहेत, विकनेस, लिमिटेशन्स आणि शेवटचं थ्रेट्स, तुमच्या अडचणी. हे निगेटिव्हवर जास्त भर द्या, एवढंच सांगणं आहे मला. आपले लिमिटेशन्स ओळखा. मला मागाशी पौर्णिमेकडे बोलताना बोलली की सर पांघरून घालतात नाही का, चुकांवर आमचे पांघरून घालत आले. किती वर्ष पांघरून घालायचे? कुठेतरी मला असं वाटलं ना की मी नाहीच बसतो इथं समजा, तर मग चुका होणार नाहीत का? कारण काय काय असं पण होतं, मी बसतो शेजारी की नेमकं चुका होतात, टेन्शन येतं समथिंग, इंट्रोडक्शन करताना सुद्धा हो नको म्हणून. हां पण मग का टेन्शन यायचं काय? बिंदास बोलणारे पण आहेत, हाट 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 देखत निघून बोलतात, निघून जातात, त्यांना टेन्शन येत नाही का? मग तुम्ही काय टेन्शन घ्या? तर चुकावर पांघरून नेक्स्ट टाईमपासून सगळ्यांसमोर सांगतोय घातलं जाणार नाही. 5-5 वर्ष एंकरिंग केल्यानंतर आता चुकांना परमिशनच नाही. इथे क्लिअर कधी सांगितलं पांघरून घालतात, आता नाही पांघरून. बस का वेळ केलं मला, तुम्हाला बोर केलं पण मला वेळ केलं, धन्यवाद. यातनं काय ते चांगलं घ्या. ओके, थँक्यू.